नमस्कार. आठवणीतल्या कविता या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणतात, आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं. आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं. रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं. शेवटचं पान मृत्यू असतं, पहिलं पान जन्म असतं. शेवटचं पान मृत्यू असतं, पहिलं पान जन्म असतं. मधली पाने आपणच भरायची, कारण ते आपलंच कर्म असतं. मधली पाने आपणच भरायची, कारण ते आपलंच कर्म असतं. होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं. होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं. कुठलंच पान कधी गाळायचं नसतं. चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं, कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं. चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं, कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं. नाती जपण्यात मजा आहे. नाती जपण्यात मजा आहे. बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे. जुळलेले सूर गाण्यात मजा आहे. येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जगण्यात मजा आहे. नशीब कोणी दुसरं लिहित नसतं. नशीब कोणी दुसरं लिहित नसतं. आपलं नशीब आपल्याच हाती असतं. येताना काही आणायचं नसतं, जाताना काही न्यायचं नसतं. मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं? याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं. आहात तुम्ही सावरायला म्हणून पडायला आवडते. आहात तुम्ही सावरायला म्हणून पडायला आवडते. आहात तुम्ही हसवायला म्हणून रडायला आवडते. आहात तुम्ही समजवायला म्हणून चुकायला आवडते. माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे सगळे, म्हणून मला जगायला आवडते.